नाशिक टीसीएस प्रकरणामध्ये पीडितांना गुंगीचं औषध दिल्याचा संशय, लैंगिक शोषण करण्यासाठी पीडितांना नशेचा पदार्थ दिल्याचा आरोप, अधिक तपास सुरू. जळगावच्या जामनेरमध्ये 15 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची घटना समोर, 22 वर्षीय तरुणाच्या विरोधात जामनेर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. खरात प्रकरणातील समता पतसंस्थेच्या अडचणी वाढण्याची शक्यता, पतसंस्थेचे संस्थापक काका कोयटेंना चौकशीसाठी 10 मे पर्यंत हजर राहण्याचे आदेश. समता पतसंस्थेमध्ये खरात वारसदार असलेली 100 बनावट खाती, या खात्यांवर 70,000 कोटींचे व्यवहार, ईडीकडून चौकशी सुरू. व्यावसायिक सिलेंडर दरवाढीमुळे खाद्यपदार्थांच्या किमतीमध्ये 15% वाढ होण्याची शक्यता, व्यापारी आणि उद्योग संघटनांकडून तत्काळ सिलेंडर दरवाढ मागे घेण्याची मागणी. बीडमध्ये 2 दिवसांपासून अनेक पेट्रोल पंप बंद, परळीमध्ये पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी वाहनांच्या रांगा, तर हिंगोलीतही डिझेल घेण्यासाठी बॅरल घेऊन पंपावर मोठी गर्दी. डिझेल संपल्याच्या अफवेनं नागरिकांची धावपळ. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून ब्रिक्स देशांमध्ये स्वदेशी चलनामध्ये व्यवहार करण्यास नकार, ब्रिक्स देशांमध्ये डॉलरच्या ऐवजी स्वदेशी चलनामध्ये व्यवहार करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. इराण एआयच्या नावाखाली कोणाला कामावरून काढता येणार नाही, मानवी श्रमाची जागा तंत्रज्ञान घेऊ शकत नाही. चीनमधल्या हांगझोऊ इंटरमिजिएट पीपल्स कोर्टाचा निर्णय, एआयमुळे जगभरात लाखो कर्मचाऱ्यांवर घरी बसण्याची वेळ आली आहे. नाशकात आगामी कुंभमेळ्यासाठी होणाऱ्या रिंगरोड भूसंपादनावरून वाद, शेतकरी आणि प्रशासनामध्ये जोरदार वासाबाजी, पोलिसांकडून शेतकऱ्यांना घरात घुसून मारहाणीचा स्थानिकांचा आरोप. 25 पैकी 19 गावांनी भूसंपादनास संमती, तर अनेकांची घरं यात जात असल्यानं तीव्र विरोध. कॅनडामध्ये कपिल शर्माच्या कॅफेजवळ पुन्हा गोळीबार, सोशल मीडियावर मिळालेल्या धमकीनंतर एजन्सी सतर्क, फॉरेन्सिक टीमनं पुरावे गोळा केले, परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजची तपासणी. अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणाच्या खटल्याला कोर्टामध्ये सुरुवात, तो हल्ला ठार मारण्यासाठीच होता, सलमानच्या बॉडीगार्डचा कोर्टामध्ये दावा. नवापुरात बर्ड फ्लूच्या शिरकावामुळे 2 दिवसांमध्ये 44,000 पक्ष्यांचं कलिंग, 20,000 अंडी, 44 टन पशुखाद्य नष्ट, 7 पोल्ट्री फार्ममधील सुमारे 1,40,000 पक्षी नष्ट करण्याचं नियोजन. बर्ड फ्लूमुळे पोल्ट्री व्यवसायाला मोठा आर्थिक फटका, संसर्ग रोखण्यासाठी चिकन, मटण आणि अंडी विक्री दुकानं बंद. मिसिंग लिंक संदर्भात एमएसआरडीसीच्या वाहन चालकांना सूचना, मिसिंग लिंक पर्यटन स्थळ नाही, इथे थांबणं धोकादायक. मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबणाऱ्यांना एमएसआरडीसीच्या सूचना, नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा एमएसआरडीसीचा इशारा. तुळजापूर रेल्वे मार्गासाठी मध्य रेल्वे उभारतीय सर्वात मोठा पूल, धुळे सोलापूर महामार्गावर उभा राहणार. 106 मीटर लांबीचा सर्वाधिक लांब अंतराचा पूल, 2027 पर्यंत तुळजापूर रेल्वे धावणार. पुलाच्या कामाच्या पाहणीनंतर आमदार राणा जगदीशसिंह पाटील यांची माहिती. एअर इंडियानं प्रवाशांना स्वस्त तिकिटाचा पर्याय दिला, आता देशांतर्गत आणि जवळच्या आंतरराष्ट्रीय प्रवासामध्ये जेवण बंधनकारक नसणार, ज्यामुळे विना जेवण प्रवासाचा पर्याय निवडून प्रवाशांना आर्थिक दिलासा मिळणार. सलग सुट्ट्यांमुळे भायखळ्यामधील राणीच्या बागेमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी, बिबट्या दिनानिमित्त राणीच्या बागेमध्ये मानव बिबट्या संघर्षाबाबत जनजागृती. अमरावतीच्या चांदूर रेल्वे गावामध्ये माजी सरन्यायाधीश भूषण गवईंच्या हस्ते ई लायब्ररीचं उद्घाटन, ई लायब्ररीमुळे 300 विद्यार्थ्यांना डिजिटल लायब्ररीचा लाभ मिळणार.